पांडू आणि गोविंद. पांडू आणि धनाजी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. 3 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीमने लक्षात ठेवा 3 षटकांची मॅच आणि हे मॅच पूर्णपणे एकाच एंडने खेळवले जाईल. या 3 षटकामध्ये एंड चेंज केलं जाणार नाहीये. कलो ते एंड कडनं बॉलिंग केली जाईल. बॉल बॉल का आजच्या रात्रीमध्ये थोडंसं अलर्ट राहायचं आहे आयोजक टीमसुद्धा, कारण फायनलची रात्र आहे, एक्स्ट्राचे सामने आहेत आणि बाउंड्री लाईनवरती नक्कीच कलोती रयतीचे जे काही प्रेक्षक आहेत ना बाउंड्री लाईनवरती थांबा, अगदी चौफेर थांबा, एका जागी थांबू नका, कारण षटकार चौकार मारलेले बॉल परत यायला पाहिजे मैदानामध्ये. जोपर्यंत तो बॉल येत नाही ना तोपर्यंत तो बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी तयार होत नाही आहे, कारण चॉईस केलेला बॉल असतोय आणि त्या बॉलवरती पूर्णपणे ती जबाबदारी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं असतं फलंदाजाने. तो बॉल जर का हरवला तर मात्र नक्कीच नेक्स्ट बॉलवरती टर्निंग पॉईंट ठरतं आहे एखाद्या टीमला. त्यामुळे जो मॅच बॉल आहे ना तो मैदानामध्ये लगेच द्यायचा आहे. कोणतेही क्षेत्ररक्षक असो, खेळाडू असो किंवा प्रेक्षक असो, मैदानाच्या बाहेर गेलेला बॉल लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. सामना चालू होता आपण पाहू शकाल, एका बाजूला बुरुजवाडी तर एका बाजूला मोठा संघ. दोन्ही मोठे संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर 2-2 संघांना पराभूत केलेले दोन्ही टीम एकमेकांसोबत लढताय. बॉल अजून एक मैदानामध्ये द्या. चला जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक वरती धनाजी हा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल पांडू. पांडूचा विचार केला तर निर्णायक मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती. एका षटकामध्ये आपण पाहू शकाल किमान 18-19 धावांची गरज होती आणि तिथून मात्र तो सामना पांडूने खेचून आणला आपल्या टीमसाठी. परंतु त्या मॅचसाठी ठीक होतं, परंतु या मॅचसाठी ती कामगिरी करावी लागेल, कारण इथून जर का संघ हारला तर मात्र घरचा रस्ता आहे आणि जिंकला तर आजच्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये त्यांचा संघ पाहायला मिळेल. 2 टीम मध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. गोलंदाज आपण पाहताय मंगेश. पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं, परंतु तिथे एक चांगलं झेल पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळवली. धनाजी बॅक टू डग आउट. असेल ना त्यांनी लगेच मैदानामध्ये जा. सगळी तयारी करून ठेवायची. नेक्स्ट बॅट्समन चेतन. त्यानंतरचा जर का विकेट पडला तर नेक्स्ट बॅट्समन आहे ना तो लगेच डगआउट मध्ये तयार ठेवा, कारण आता वेळ घालवू नका. वेळ जर का असंच वाया गेला तर मात्र सकाळी हॉलिजन बंद करून सूर्यप्रकाशात हा सामना खेळावा लागेल. डे नाईट मॅचेस पाहायला मिळतील असेच प्रकारचा उशीर जर का केला संघाने. चला लगेच सामना चालू करायचा आहे. फील्डिंग डिपार्टमेंटला सुद्धा विनंती आहे, टीम मीटिंग कोणतीही नकोय. एखादी विकेट किंवा एखादी षटक संपला तर लगेच आपापल्या जागेवरती जाऊन लगेच सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन बॅट्समन चेतन. एकही धावफलकावरती धाव न लागता विकेट मात्र धनाजी परतवलाय माघारी. त्यानंतर हा फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन आहे, परंतु बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. धाव मिळेल फक्त एकच. 3 षटकांचा हा सामना टॉप 5 ची ही लढत पाहत आहे. यानंतर या सामन्यानंतर तयार राहायचं आहे आपण खोपोली संघ आणि त्यांच्या विरोधात रानसई संघ.
स्ट्राईकवरती पांडू हा फलंदाज. बुरुजवाडी टीमचा संपूर्ण जबाबदारी या खेळाडूवरती आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट पहिल्या बॉलपासून केला जातोय. सेट होण्यासाठी टाइम नाही आहे पांडूकडे. पहिल्या बॉलपासून आडवे तिडवे फटके पाहायला मिळत आहेत, परंतु इथे डॉट बॉल येईल आणि जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढे मोठ्या टीमसाठी चांगले ठरतील, कारण 3 षटकांचे सामने कमीत कमी धावावरती रोखण्याचं काम करतील. मंगेश हा गोलंदाज. हा बॉल सुद्धा चांगला आहे, अगदी निर्धाव बॉल. प्रत्येक बॉल मात्र अगदी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळतोय मंगेशकडून. कोणती धाव देत नाहीये. त्यांना सुद्धा माहिती आहे जास्त धावा देऊन बसले या मैदानावरती तर सामना कधी फिरेल काही सांगता येत नाहीये. त्यामुळे एकही धाव एक्स्ट्राची खर्च करत नाहीये किंवा बॅटला बॉल सुद्धा लागू देत नाही हे गोलंदाज मंगेश. फटका चांगला आहे. पांडूच्या बॅटमधून आलेला हा पहिला हवाई फायर. चेंडू सीमा पार षटकार जातोय. पांडूच्या बॅटमधून. पांडूकडे ती क्षमता आहे, पांडूकडे ती ताकद आहे, परंतु पांडूला ते ओळखावं लागेल. आपली विकेटचं महत्व काय ते दाखवून द्यावं लागेल. पांडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. मंगेश एक षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये आपण पाहताय. बॅटची एज आहे इथे. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षक विकेट किपरकडनं पाहायला मिळालं. या बॉलवरती एकही धाव येत नाही. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती फक्त 7 धावा. धनाजी हा फलंदाज बाद झालाय पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर आलं होतं बुरुजवाडी टीमवरती. त्यानंतर एक षटकारानं थोडीशी धावसंख्या एक सन्मानजनक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 7 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण आज वेळ कोणताही फुकट घालवायचा नाही आहे. टीम मीटिंग 1 मिनिटामध्ये लगेच संपवायची आहे. एकही मिनिटं न लावता लगेच जर का एकत्र आले तर लगेच आपण आपल्या जागेवर जायचं आहे. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय बारक्या हा गोलंदाज. मोठ्या टीमकडे गोलंदाजाचे चांगला भरणा आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज. स्ट्राईकवरती चेतनला आपण पाहू शकाल. चेतनने 1 बॉल 1 रन त्याच्या नावावरती आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करताना, कारण पॉवर प्लेचं पाबंद हटवलंय. इथे मात्र धावा येणं आता सोपं नसणार आहे बुरुजवाडी टीमला. एकतर षटकार किंवा चौकार मारा. सिंगल सहजासहजी मिळणार नाही आहे, कारण क्षेत्ररक्षण थोडंसं अटॅकिंग पाहायला मिळतंय. बारक्या गोलंदाज. हा बॉल पंचाने वाईड घोषित केला आहे. एक अतिरिक्त धाव ॲड होईल धावफलकावरती. टोटल जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. पहिलाच बॉल खराब पाहायला मिळाला. बारक्या हा गोलंदाज. गोलंदाज चांगला आहे. गोलंदाजाकडे क्षमता आहे, गोलंदाजाकडे स्पीड आहे, टप्पा आहे, परंतु पहिलाच बॉल आपण पाहिला तर प्रेशर आहे गोलंदाजावरती. आणि वाईड बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे मात्र सोपा झेल. सोपा अगदी सहज हातामध्ये हा झेल आला होता. मला वाटतं महेश तिथे एक क्षेत्ररक्षण करतोय आणि महेश चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडनं ही चुकी पाहायला मिळते. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. महेशकडून चुकी झाली आहे. खरं तर चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॅट्समन आहे, परंतु इथे चेतनला जीवदान दिलंय. हा दर्जेदार बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंप सोडून जाणार हा चेंडू. अगदी वाईड यॉर्करच्या दिशेने हा चेंडू फरार झाला यष्टिरक्षकाकडे. निर्धाव बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी. कोणताही अतिरिक्त धावा मिळत नाही आहे. पहिला बॉल जर का व्हाईट सोडला तर त्यानंतरची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते बारक्या या गोलंदाजाकडून. लाईन आणि लेंथ अगदी सटीक पाहायला मिळते. कोणतेही मोठे फटके येत नाही आहे. सिंगल सुद्धा मिळत नाही आहे. झेल सोडली त्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल आणि प्रेशर आपण पाहिलं तर फलंदाजावरती. चेतन स्ट्राईकवरती आपण पाहताय.
हा बॉल मिडल एसटीवरून गेलाय. खरं तर फलंदाज शफल झाला होता, मागे जाण्यासाठी विसरला की काय, सरळ मिडल एसटीवरून हा बॉल फरार झाला एसटी रक्षकाकडे. हा बॉल सुद्धा डॉट बॉल येईल. बारक्याचं षटक जवळजवळ समाप्त होण्याच्या दिशेने आलाय, परंतु धावा मात्र 2च खर्च केल्यात. हा अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बारक्या धावा खर्च करत नाहीये, अगदी कंजूसपणा केला जातोय धावा देण्याच्या बाबतीत गोलंदाज बारक्याकडनं. मंगेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, फक्त 7 धावा. त्यानंतर बारक्यानं 3 धावा खर्च केल्यात. बॅटकडच्या 2 धावा, एक अतिरिक्त धाव. या बॉलवरती धावा न घेण्याचं कारण म्हणजे पांडूला स्ट्राईक मिळावी, कारण या बॉलवरती जर का 1 धाव घेतली असती तर पांडू नेक्स्ट ओव्हरमध्ये पुन्हा नॉन स्ट्राईकला उभा राहिला असता. आणि पांडूचा हा डिसिजन किती किती उपयोगी ठरतो ते येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. चला लगेच टीम मिटिंग न करता आपण तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल त्याला लगेच पाठवायचं आहे. रवींद्र ठोंबरे साहेब आणि कमलाकर ठोंबरे साहेब, कमलाकर बोराडे साहेब आपण इथे उपस्थित झाला आहे. विनंती आहे आपणास आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कमलाकरजी बोराडे साहेब आणि रवींद्रजी ठोंबरे साहेब आपणास विनंती आहे. प्रभाकर पाटील साहेब सुद्धा इथे आले तर आपणास विनंती आहे. आजच्या रात्रीमध्ये बरेचसे प्रमुख पाहुणे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. विनंती आहे साहेबांना, कमलाकर बोराडे साहेब, त्यानंतर रवींद्र ठोंबरे साहेब, त्यानंतर हा फटका चांगला आहे परंतु तिथे शतरक्षक आहे. पांडूनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती जरूर, परंतु ज्या शतरक्षकाने झेल सोडली होती त्याच शतरक्षकाकडे पुन्हा एकदा त्या चुकीचा फायदा उठवता आला नाही आहे. आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अर्जुन. मोठे फटके येत नाहीये, ज्या बॅट्समन ची गरज होती तो पांडू सुद्धा बाद झालाय. हा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूरचा विचार केला तर हा सुद्धा चांगला गोलंदाज मोठा टीम कडून. मयूरने सुद्धा चांगली सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती पांडूचा विकेट, त्यानंतर अर्जुनला एक डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा स्ट्राईकला आपण पाहतोय अर्जुनला. इथे काय घडेल, या बॉलवरती अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा फलंदाज शफल होतोय ना तेव्हा वाईड बॉलचं कॅल्क्युलेट केलं जातंय. जेवढं शफल होईल तेवढे मार्जिन वाढत जाते व्हाईट लाईनचं. त्यामुळे विकेट आहे का, 8 विकेट झालाय. फलंदाजाचं पाय लागलं असेल एसट्यांना आणि तिथे मात्र बेल्स उडवल्या गेल्यात आपल्या स्वतःच्या पायाने, त्यामुळे हिट विकेट झालाय. अर्जुन हा फलंदाज आणि हा सुद्धा डॉट बॉल येईल. स्टंपचा संपर्क झाला. टॉससाठी आपण रानसाई टीम आणि खोपोली टीमला आमंत्रित करणार आहोत. गोविंद नवीन बॅट्समन. खोपोली टीम आणि रानसाई टीम यांच्यामध्ये हा आजच्या लॉट्समधला, आजच्या 8 संघांमधला दुसरा सामना खोपोली आणि रानसाई टीम यांच्यामध्ये असेल. हा फटका खेळलाय जरूर, धावा जास्त मिळणार नाहीये. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडेसे मागे राहिला हा खेळाडू आणि अजून एक विकेट. या षटकामध्ये एक सिंगल मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी विकेट, म्हणजे एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय बुरुजवाडी टीम.
11 11 या धावसंख्येवरती मयूर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती. गोविंदला आपण पाहताय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मंगेश, थोडंसं फंबल, परंतु पार्टनरशिप मध्ये झेल आपण पाहिलं, दोघांची पार्टनरशिप पाहिली या झेलवरती. 50-50 कॅच आणि अजून एक विकेट. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, जर का थोडासा पाय अजून जर का बाहेर निघाला असताना तर षटकार झाला असता. अगदी बाउंड्री लाईनवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 कर्णधार इथे उपस्थित आहेत, खोपोली टीम आणि रानसई कार्तिक 11 रानसई टीम. 2 टीममध्ये नाणेफेकी केली जाते. नक्कीच फार मोठी मॅच यानंतरची पाहायला मिळेल. एका बाजूला अक्षय जाधवला आपण पाहू शकाल, तर एका बाजूला आपण पाहू शकाल देवा बांगारी. मयूर निरगुडे साहेब कुठे उपस्थित असाल तर व्यासपीठावरती यावं. नक्कीच युवा उद्योजक मयूर निरगुडे आणि गेल्या 3 रात्रीमध्ये त्यांचे इथे उपस्थिती पाहिली आपण. आजच्या रात्रीमध्ये ते इथे उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये अगदी सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण पाहिली 11 धावा. खोपोली संघानं टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो येणाऱ्या 3 षटका संपायच्या आत आमच्यापर्यंत पोहोचवा. 3 षटकं पण लागणार नाहीये, खरं तर लॉ स्कोरिंग मॅच आपण पाहताय. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहताय. रॉयल एंट्री ते आगमन झालंय. या स्पर्धेच्या मार्फत त्यांचं सहर्ष स्वागत. मयूरजी निरगुडे कुठे असतील तर आपण स्टेजवरती यायचं आहे. मयूरजी निरगुडे साहेब कुठे असाल तर लगेच आपण स्टेजवरती या. प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन होताना आपण पाहताय. रवींद्रजी हॅलो हॅलो मोठा टीम आपण आपले सलग जोडण्यामध्ये पाठवायचे आहे. नक्कीच मयूर निरगुडे यांचं या स्टेजवरती आगमन झालंय, त्यांचं या स्पर्धेमार्फत सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती इथे आमच्या या आदिवासी चषक 2025 मध्ये आपण पाहताय. रवींद्र शेठ ठोंबरे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांच्या या स्पर्धेमार्फत सहर्ष स्वागत. त्यानंतर कमलाकरजी बोराडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा या स्पर्धेमार्फत सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल कलोते गावचे मुकेश पाटील, पोलीस पाटील आहेत खरं तर, आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचंही या स्पर्धेमार्फत सहर्ष स्वागत केलं जाईल. त्यानंतर आपण लगेच सत्काराकडे वळणार आहोत. विनंती करतोय रवींद्र शेठ ठोंबरे साहेबांना आपण आपलं मान असते त्यांना सन्मानित करायचं आहे. मयूर शेठ निरगुडे आपण या आपल्या हस्ते रवींद्र शेठ ठोंबरे यांचं मान सन्मान केलं जाईल. सामना आपण पाहताय एका बाजूला मोठा संघ, तर त्यांच्या विरोधात आपण पाहताय बुरुजवाडी टीम. टॉप 5 ची लढत. नक्कीच सत्कार समारंभ केलं जातं इथे आलेल्या पाहुण्यांचं. रवींद्रजी शेठ ठोंबरे साहेब यांचं मान सन्मान केलं जात आहे आमचे युवा उद्योजक मयूरजी निरगुडे यांच्या हस्ते. नक्कीच आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं आपली संस्कृती. अतिथी देवो भव. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. त्यानंतर मुकेशजी पाटील, पोलीस पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं आहे, त्यांचंही सत्कार समारंभ केलं जाईल. विनंती करतोय मयूर शेठ निरगुडे यांना आपण आपल्या हस्ते त्यांचं मान सन्मान करावा.
खोपोली टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधी टीम रानसई टीम आपण हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये जायचं आहे. हा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन चौकार जाईल का? क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनवर बब्बन हा क्षेत्ररक्षक होता, वेगानं बॉलवरती आला परंतु 2 धावा रोखू शकत नाही आहे. आपण पाहताय पोलीस पाटील मुकेश पाटील साहेबांचे इथे मान सन्मान केलं जाईल आमचे युवा उद्योजक मयूरजी निरगुडे यांच्या हस्ते. त्यानंतर कमलाकरजी बोराडे साहेबांना विनंती आहे आपण आपलं मान सन्मान स्वीकारावं. हा बॉल आपण पाहता वाईड यॉर्कर, निर्धाव बॉल जाईल. छोटंसं आव्हान, छोटंसं टार्गेट आपण पाहताय बुरुजवाडी टीमनं सेट केलं होतं. सटीक वाईड यॉर्कर पाहायला मिळालं गोलंदाज अर्जुनच्या मार्फत. छोटंसं आव्हान आहे परंतु संघर्ष करताना आपण पाहतोय बुरुजवाडी टीमला हार मानत नाहीये. हा फटका चांगला आहे. बबन क्षेत्ररक्षक फार चांगला आपण पाहतोय. सिंगल मिळेल, सिंगल रोखू शकत नाहीये आणि सिंगल जरी धावा आल्या ना तरी मोठा संघ अगदी सहज हा सामना जिंकेल. डॉट बॉल आणि विकेट, ग्रुपने विकेट यायला पाहिजे. सिंगल विकेट येऊन फायदा नाही आहे. एका षटकामध्ये 3-4 विकेट येणं गरजेचं आहे आणि एखादी मिडियन षटक. हा फटका चांगला आहे. अगदी पाहिलं ना तर तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळते. घाई करताना दिसत नाहीये दोन्ही फलंदाज, कारण त्यांनाही माहिती आहे बिना चौकार बिना षटकाराची ही मॅच जिंकली जाईल. एखादा मोठा फटका एखादा जर का आला तर मात्र वन साइड मॅच पाहायला मिळेल, परंतु सिंगल डबलवरती जास्त प्राधान्य दिलंच गेलं आहे. स्ट्राईकवरती महेशला आपण पाहू शकाल. पुन्हा एक वाईड यॉर्कर पाहायला मिळतंय. बुरुजवाडी टीमच्या खात्यामध्ये जर का अजून धावा असत्या ना तर धावा चेस करणं फार कठीण गेलं असतं. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलक आपण पाहू शकाल. फक्त 4 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉल 8 धावांची गरज आहे, म्हणजे 4ची सरासरी राखायची आहे. परंतु प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. विलास शीद आणि महेशला आपण पाहताय खेळपट्टीवरती. बारा बॉल 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक पांडू हा गोलंदाज येतोय, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 8 धावा रोखायच्या आहेत. हॅलो, पांडू हा गोलंदाज. हॅलो हॅलो हॅलो. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. हॅलो, डीजे साऊंड सिस्टीम थोडा माईकडे लक्ष द्या. आवाज थोडासा ब्रेक होतोय. हा फटका चांगला आहे परंतु जास्त धावा मिळणार नाहीये. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. अगदी सिंगल डबलवरती जास्त प्राधान्य दिलं गेलंय. कालच्या पहिल्या राऊंडमध्ये मोठ्या टीमचा विचार केला ना तर जवळजवळ 90% टार्गेट पहिल्या षटकामध्ये त्यांनी चेस केलं होतं आणि शेवटच्या ज्या काही धावा होत्या तिथं मात्र विकेट गमावली विलासनं, महेशनं. तिथून मात्र लाईन लागली होती. जेम्स गोळ्या जशा सुटतात ना तशी लाईन लागली होती. तो मात्र सामना अगदी कठीण परिस्थितीमध्ये जिंकला होता आणि तसं होऊ नये म्हणून हे दोन्ही खेळाडू अगदी सुरक्षितरित्या खेळत आहेत. सुनील शेठ गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उद्योजक सुनील शेठ गायकवाड साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांना विनंती आहे आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा बॉल थोडासा वाईड घोषित केला आहे पंचांनी. थोडासा बॉडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता पांडू या गोलंदाजाने, परंतु थोडासा जास्तच लांब ठेवला. अतिरिक्त धाव मिळेल या बॉलवरती. टार्गेट आपण पाहत आहे 10 बॉल 6 धावेंचा. एक मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल आणि दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे. मोठा फटका येईल का या बॉलवरती? येत नाहीये, परंतु सिंगल धाव सुद्धा रोखू शकत नाहीये. सिंगल धावेनं टार्गेट आता थोडंसं कमी होताना आपण पाहत आहे. 5 धावा 9 बॉलमध्ये चेस करायच्या आहेत. या षटकामध्ये सामना संपला तर नक्कीच वेळ वाचेल आयोजकांचं सुद्धा आणि टीम मीटिंग सुद्धा थोडासा वेळ मिळेल टीम मीटिंगसाठी सुद्धा नेक्स्ट मॅचसाठी. परंतु जास्त वेळ दिला जाणार नाही आहे कोणत्याही टीमला. नेक्स्ट मॅच असेल खोपोली आणि कार्तिक 11 रानसई
पांडू हा गोलंदाज संघर्ष करतोय. शॉर्ट पिच बॉल, इथे बॅटची एज लागली आहे. फाईन लेगला हा चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी. स्कोअर इज लेवल, परंतु एक धाव करणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एक धाव करणं गरजेचं आहे. चला, लगेच बॉल मैदानामध्ये आलाय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. रनसे टीम, आपण आपली संपूर्ण टीम स्टेजच्या डाव्या किंवा उजव्या साईडला येऊन हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचा आहे. एका धावेची गरज. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल विलास शीद, स्टार बॅट्समन माडप टीमचा. इथे अपील केली जाते, परंतु थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू आदळला होता पायांवरती. सामना जिंकलाय आणि टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय मोठ्या संघाने. टॉप 5 ची लढत होती. खरं तर एक्स्ट्रा लॉट्स होता, त्यामधील तिसरा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर हा गोलंदाज. 4 विकेट आणि धावांचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केली आहे. मयूर, आपण या मॅन ऑफ द मॅच साठी, आणि मी आमंत्रित करतोय रवींद्रजी ठोंबरे साहेब, आपण आपल्या हस्ते मयूर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. फार चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत आपण पाहिली.